मध्यमवर्गीयांचं घरांचं स्वप्न आता साकार होणार आहे. केंद्र सरकारनं यासाठी काही तरतुदी केलेल्या आहेत, ज्यामधून मध्यमवर्गीय असतील, गरीब असतील आणि अगदी झोपडपट्टीत राहणारे नागरिक प्रत्येकाला हक्काचं घर मिळणार आहे. याची हमीच सरकारनं खरं तर दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यात समाजातल्या विविध घटकांसाठी काही तरतुदी केलेल्या आहेत. ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागांसाठी वेगवेगळी अशी ही तरतूद आहे. काय आहे नेमकं त्यात सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. कोणाला वाटत नाही आपलं स्वतःचं घर असावं, पण वाढलेली महागाई आणि मिळणारं उत्पन्न हे मर्यादित असतं आणि त्यामुळं त्याचा मेळ बसत नाही. त्यात घरांच्या किंवा जागेच्या वाढलेल्या किमती ही तर हाताबाहेरचीच गोष्ट झाली आहे. आपण पाहत असतो कित्येक कुटुंब आयुष्यभर भाड्याच्या घरामध्ये राहत असतात. ठरवूनही त्यांना आपलं हक्काचं घर घेता येत नाही. यावर आता सरकारनं तोडगा काढलेला आहे. लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळं केंद्र सरकारनं अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यात मध्यमवर्गीयांना आकर्षित करण्यासाठी एक योजना आहे, ती म्हणजेच पंतप्रधान आवास योजना. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांसाठी ही योजना आहे. मध्यमवर्गीयांसह जे गरीब घटक आहेत त्यांच्यासाठी घरं बांधली जाणार आहेत. काय ठेवलंय लक्ष? सर्वात आधी ग्रामीण भागातल्या रहिवाशांसाठीच्या योजनेबद्दल जाणून घेऊ. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात येत्या 5 वर्षांमध्ये 2 कोटी घरं बांधली जाणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या खर्चाच्या तरतुदीमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. 79,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी दिला जाणार आहे, म्हणजेच तब्बल 66% ही वाढ म्हणावी लागेल. मध्यंतरी कोरोनाच्या साथीमुळे ही घरं बांधण्यात किंवा एकूणच या कामामध्ये अडथळे आले होते. 3 कोटी घरांचं लक्ष्य पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यात आधी सांगितल्याप्रमाणे येत्या 5 वर्षांमध्ये आणखी 2 कोटी घरांचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. हे सर्व ग्रामीण भागासाठी आहे. आता अर्थमंत्री काय म्हणाल्या ते पाहूया. गरिबांना घरं मिळावीत यासाठी सरकारची योजना सांगताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की आपल्या देशातले अनेक गरीब लोक मध्यमवर्गीय हे छोट्या मोठ्या चाळींमध्ये, भाड्याच्या घरांमध्ये किंवा झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. अशा गरजूंना आपलं हक्काचं घर खरेदी करता यावं यासाठी सरकारची पंतप्रधान आवास योजना आहे. ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. थोडक्यात सर्वांसाठी घर हेच आमचं उद्दिष्ट आहे, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. की आपल्या देशातले अनेक गरीब लोक मध्यमवर्गीय हे छोट्या मोठ्या चाळींमध्ये, भाड्याच्या घरांमध्ये किंवा झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. अशा गरजूंना आपलं हक्काचं घर खरेदी करता यावं यासाठी सरकारची पंतप्रधान आवास योजना आहे. ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. थोडक्यात सर्वांसाठी घर हेच आमचं उद्दिष्ट आहे, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. आता ही पंतप्रधान आवास योजना काय आहे ते पाहूया. ग्रामीण भागातल्या गरजू आणि पात्र नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत घरासाठी मदत दिली जाते. 1 एप्रिल 2016 पासून ही योजना सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार हे राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांना आर्थिक सहाय्य किंवा आपण म्हणूया थेट मदत देत असतं. संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधलं सरकार हा निधी गरजूंना वितरित करतं. मागच्या 5 वर्षांमध्ये या योजनेवर 1,60,853 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. हे सर्व तर झालं ग्रामीण भागातल्या गरजूंसाठी. आता पाहूया शहरातल्या गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी काय योजना आहे नेमकी. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शहरातल्या गरिबांना पक्की घरं देण्याची ही योजना 2015 मध्ये सुरू झाली. मध्यम आणि कमी उत्पन्न गटासाठी यामार्फत अनुदान दिलं जातं. आता त्या संदर्भातली आकडेवारी बघूया. कर्ज अनुदान घेणाऱ्यांना 2.5 लाख ते 2.67 लाख रुपयांचं अनुदान देण्याची ही तरतूद आहे. तब्बल 20,000 ठिकाणी ही योजना शहर आणि त्यालगतच्या परिसरासाठी आहे. कर्ज अनुदान योजनेतून व्याजदरात 3 ते 6.5% इतकी सूट या माध्यमातून मिळणार. साधारणपणे 3 लाखांपर्यंत आणि 3 ते 6 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 6.5% अनुदान व्याजावर, तर 6 ते 12 लाख आणि 12 ते 18 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 3% अनुदान व्याजावर देण्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. यातली एक गोष्ट महत्वाची आहे, ती अशी आहे की जे काही कर्ज दिलं जाणार आहे ते पूर्वीसारखं किंवा पूर्वी इतकं नसणार आहे. त्याचबरोबर कर्ज पुरवठादारांसोबत संबंधित मंत्रालयाची चर्चा देखील सुरू आहे, अशी माहिती
संबंधित मंत्रालयानं दिलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.